महाराष्ट्रात एक असं रहस्यमय मंदिर आहे जिथे वर्षातून एकदा चक्क 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचा महापूर येतो. डोंगरदऱ्याच्या कुशीत आणि नदीच्या काठावर वसलेले या जागेचा इतिहास थक्क करणारा आहे. पण या देवीला येडूबाई म्हणजेच वेडी माता का म्हणतात आणि या मंदिराचा आदिवासी समाजाशी काय संबंध आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अहमदनगरच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यामध्ये एक असं जागृत देवस्थान आहे जिथे एकाच दिवसात तब्बल 5 लाखांपैकी जास्त भाविक दर्शनासाठी येतात. आज आपण ओळख करून घेणार आहोत अकोले तालुक्यातील ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र श्री येडूमाता मंदिराचे. हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पिंपळदरी या गावी आहे. हे ठिकाण मुळा नदीच्या कडेला सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. पावसाळ्यात या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, हिरवेगार डोंगर आणि धबधबे यामुळे हे ठिकाण एखाद्या पर्यटन स्थळासारखं सुंदर दिसतं. तर आता आम्ही हातपाय धुवून इथून वरच्या मंदिराच्या दिशेने निघलोय. तोपर्यंत आपण या ठिकाणाबद्दल थोडी माहिती घेऊया. तर प्राचीन काळी हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढलेला होता. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मुळा नदीच्या काठावर असलेल्या या शांत आणि पवित्र ठिकाणी अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत असत अशी श्रद्धा आहे. तर देवीचे प्रकटीकरण आणि आदिवासी संस्कृतीचा काय संबंध आहे हे जाणून घेऊया. तर लोककथेनुसार पिंपळदरी येथील स्थानिक आदिवासी म्हणजे जे भिल्ल समाज बांधवांना या भागात देवीची दैवी प्रवृत्ती आणि स्वयंभू शक्तीची प्रचिती आली. सुरुवातीच्या काळात येथे कोणतेही भव्य मंदिर नव्हते. जंगलात निसर्गाच्या सानिध्यात एका झाडाखाली किंवा शिळेच्या रूपात देवीचे पूजन केले जात असे. आदिवासी समाजाने या देवस्थानाचे रक्षण केले आणि पिढ्यानपिढ्या ही परंपरा जिवंत ठेवली. तर इथे सध्या उन्हाळा असल्या कारणाने व्ह्यू एवढा चांगला नाही आहेत, पण मग ऊन आणि पावसाळ्यामुळे इथे ओलं होऊ नये किंवा ऊन लागू नये त्यासाठी खूप पत्रे लावलेत. आणि आसपासचा परिसर तुम्ही बघू शकता. पाण्याची अभावी कसा झाला आहे, झाडांना पण पान नाहीत. इथे देवीची 2 मंदिर आहे. एक खालच्या साईडला जे तुम्ही सुरुवातीला बघितले होते व्हिडिओमध्ये आणि वरच्या साईडला. आता सध्या आम्ही वरच्या साईडला जातोय आणि जाण्यासाठी पण खूप पायऱ्या आहेत. मी मोजण्याचा प्रयत्न केला होता सुरुवातीला. मी 39 मोजल्या, त्याच्यानंतर नाही मोजल्या. पण जे पण नंतर यायच्यान ते नक्की मला कळवा की एकूण किती पायऱ्या आहेत. हे बाबांन ते बसले तिथे दम लागला म्हणून. नमस्कार नाही आधी इकडे मंदिर आहे. ओम नमस्कार. ओम नमस्कार. इथे शेबरचे पॉम्पलेट लावले आहेत जे की वेगवेगळ्या विषयाबद्दल सांगतात. ते पॉम्पलेटवर काही वर आदिवासी संस्कृतीबद्दल पण आहे. आणि ते हे एक पोस्टर जे की आदिवासी बचाव समितीबद्दल लिहिलं आहे. त्याच्यावर एक पोस्टर. हे वरचं मंदिर आणि आम्ही इथे जस्ट पोहोचलोय आणि आसपासचा नजारा आणि या वर जाण्यासाठी शिड्या. सध्या चाललोय आम्ही वर. ही इथे नारळ फोडायसाठी जागा.
आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि मंदिरातील नजारा दर्शनासाठी सध्या इथे एवढी गर्दी आहे आणि जत्रेच्या वेळेस तर खूपच गर्दी असते, जागासुद्धा नसते मध्ये येण्यासाठी. तर ही आहे येडूमाता किंवा येडूआईची मूर्ती. आणि हे बाबा इथे पूजा करण्यासाठी असतात. हे धाग्यांचं झाड आणि जवळची सुंदर ही मुळा नदी. आता सध्या आम्ही खाली जातोय, तोपर्यंत आपण या मंदिराबद्दल अजून थोडी माहिती घेऊया. चालन का बरोबर? येडूमाता किंवा येडूआई या नावामागे सुद्धा एक सुंदर लोकभावना आहे. ग्रामीण भागात आणि जुन्या परंपरेत येड म्हणजे वेड किंवा निस्सीम भक्ती. देवी आपल्या भक्ताच्या हाकेला धावून जाण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी वेडी व्याकुळ होते, म्हणून तिला अत्यंत प्रेमाने येडूआई किंवा येडूमाता असे नाव पडले, अशी मान्यता आहे. ही माता आपल्या भक्तांचे संकट दूर करण्यासाठी नेहमीच तत्पर असते, म्हणून तिला जागृत देवस्थान म्हणतात. हे मंदिर एकलव्य म्हणजेच भिल्ल आदिवासी समाजाचे अत्यंत महत्त्वाचे आणि मुख्य आराध्य दैवत म्हणजे श्रद्धास्थान आहे. येडूमाता देवीला जागृत देवस्थान मानले जाते. भाविक आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे नवस बोलतात. येथे शतकानुशतके चालत आलेली आदिवासी संस्कृती आणि लोकपरंपरा पाहायला मिळते. दरवर्षी हिंदू महिना चैत्र साधारण एप्रिल महिन्यात येथे भव्य येडूआई माता यात्रा भरते. या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा सामुदायिक आदिवासी विवाह सोहळा. यात्रेत आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य, गाणी आणि सण साजरे केले जातात. हे पाहण्यासाठी 5 लाखांपर्यंत जनसागर उसळतो. अनेक स्थानिक लोक कथांमध्ये या देवीला आदिमाता दुर्गेचे किंवा तुळजाभवानीचे रूप मानले जाते. संपूर्ण उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः आदिवासी आणि कष्टकरी समाजाची ही मुख्य कुलदैवी आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी या देवीचा आशीर्वाद घेतला जातो. आता सध्या आम्ही जे खालच्या साईडला मंदिर आहे तिथे आलोय आणि या मंदिरा शेजारीच मुळा नदी आहे. या मंदिराचा इतिहास केवळ धार्मिक नसून सामाजिक चळवळीशी जोडलेला आहे. यात्रेच्या काळात येथे शेकडो वर्षापासून गरीब आणि आदिवासी कुटुंबातील मुलामुलींचे सामुदायिक विवाह लावले जातात. मानवी सेवा आणि सामाजिक एकात्मता हेच देवीचे खरे कार्य आहे, हा संदेश या परंपरेतून मिळतो. येडूमाता मंदिराचा इतिहास हा निसर्ग आणि मानवाच्या अतूट नात्याशी साक्ष देतो. जर तुम्हाला महाराष्ट्रातील अशी ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणे शोधायला आवडत असतील तर पिंपळदरीच्या येडूमाता मंदिराला नक्की भेट द्या.